जीव यांच्यातला संघर्ष दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। असाच एक संघर्ष आज जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातल्या शहापूरमध्ये बघायला मिळाला। मुकेश डोंगरे नावाच्या तरुणानं थेट बिबट्याशी दोन हात केले आणि आपला स्वतःचा तर जीव वाचवला, मात्र आपल्या अन्य सहकाऱ्यांचा देखील त्याने जीव वाचवलेला आहे। यामध्ये मुकेश डोंगरे हा गंभीररित्या जखमी झालेला आहे। आपल्यासोबत स्वतः मुकेश डोंगरे आहेत, आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत। नक्की हा प्रकार काय घडलेला आहे, नक्की हा प्रकार काय घडला आहे सगळा? मी माझा भाऊ शेतात गेलेला होता, तर त्याचा माझ्या भाऊचा मला फोन आला की जसं बा आपल्या शेतामध्ये बिबट्या आढळलेला आहे बा, तसा की तू लवकर येत बा, तसा मजूर घाबरत आहे बा तसा। मग मी ती लगेच आलो। मी फॉरेस्टवाला पण फोन लावला की ते फॉरेस्टवाले पण तात्काळ हजर झाले आणि मी बी तिथे गेला। आणि मग फॉरेस्टवाली इकडच्या साईडला होता, मी तिकडच्या साईडला होतो। जसा तो बिबट्या खाली झाड होतं, समथिंग विहीर होतं, गड्डं होतं, समथिंग घ्या, त्यात झाड होतं। त्या झाडाच्या येणे वरती आला, ना इकडनं ना येता तो तिकडे आला माझ्याकडे। जसा निघला बा, तसा त्यांनी माझ्यावर हल्ला केला। तर त्याची माझी 10 मिनटं झटपट चालली। 10 मिनटं झटपट चालली, लगेच मग ते फॉरेस्टवाली इकडे साईडला होतं, समथिंग तिथे माझ्या जीव वाचण्यासाठी ते पण आले बा, त्यांनी पण मदत केली। आणि शेतकरी होता बाजूचा एक सुभाष देवमन पाटील, यांनी माझी मदत केली बा। तसं यांनी आणि फॉरेस्टवाल्यांनी आम्ही त्याला धरून दबोचला आणि ते फॉरेस्टवाले त्यांना घेऊन गेले। मित्र, पण बिबट्याच्या हल्ल्यामधनं आपण जिवंत राहू शकतो असं त्यावेळेला वाटलं का? कारण अतिशय बिबट्याचा हल्ला फार घातक असतो, त्यातनं सहजासहजी कोणी वाचत म्हणजे ते माझ्या जीवावर बेतली। आता मला असं वाटलं आता मी मेलो बा, पण आता म्हणलं आता जसं बा 10 वेळेस मरायचं बा, ते एकाच वेळेस बरं आहे त्याची भिडून जा बळा। आता असं बी आपलं काही खरं नाही बा। आता मी त्याच्याशी भिडलो आणि त्याची माझी 10 मिनटं झटपट चालली। मग बाकीचे मला वाचायला आले, फॉरेस्टवाले किंवा ते हे, त्यांनी मला वाचवलं समजून घ्या, आणि ते त्याला धरून घेऊन गेले। पण बिबट्याच्या जबड्यामध्ये हात अडकल्याची एक चर्चा आहे की बिबट्याचा जबडा तुम्ही धरून ठेवला, तसं त्याला पक्क काय केलं होतं ना? म्हणजे तसं त्यांनी माझ्यावर झडप मारली, त्यांनी मला जशी झडप मारली, माझा हात त्याच्या डायरेक्ट तोंडात घातला। मी ना तोंडात जसा घातला बा, त्याचा जबडा धरून ठेवलं मी मधून ते जीप धरून त्याला खाली पाडला। मग आमची खालीवरी चालू झाली बा। त्यांनी पूर्ण नाखाऊन वाजता माझ्यावर शरीरावर वार केला आणि मी रक्ताना पूर्ण भोमार झालं बा। तसं पूर्ण रक्त माझ्या अंगातून वाहायला लागलं। बाजूचे शेतकरी आले, त्यांनी आणि फॉरेस्टवाल्यांनी मला वाचवलं आणि त्याला धरून घेऊन गेले। म्हणजे बिबट्याच्या जबड्यातच तुम्ही थेट हात घातला म्हणून बचावले? हां, सीधा मी बिबट्याच्या जबड्यात हात घालून त्याला धरून ठेवले, धरून त्याला खाली पाडले। आणि मग नंतर मग मी त्याच्या अंगावर बसून नंतर मग हे बाजू शेतकरी समजून घ्या किंवा फॉरेस्टवाले आले, मग त्याला धरून ते घेऊन गेले। मला एक सांगा, हा सगळा प्रकार घडला, त्याला घेऊन गेले, त्यानंतर तुमची भूमिका काय होती? कारण तुम्ही म्हणजे मी त्या परिस्थितीत होतोच नाही। मला लगेच माझ्या मित्रांनी तिथून लगेच बाईकवर बसाडून लगेच जाईल रुग्णालयामध्ये मला त्यांनी ॲडमिट करून टाकलं। काही वेळापूर्वी तुमची एक क्लिप व्हायरल होते, तुम्ही वन विभागावरती नाराजी व्यक्त केली की त्या ठिकाणी आले, बचाव केला नाही। आणि नाही, ते बाकी इतर लोकांनी काय सांगितलं ते काही मला मालूम नाही, पण जसं बा जी झालं बा ते रेलमध्ये आता तुम्हाला सांगितलं बा मी तसं। म्हणजे वन विभागाचे कर्मचारी धावून आले तुमच्या? हां, ते मदतीला धावून आले, ते पण धावून आले, आणि शेतकरी बाजूचे ते पण धावून आले। त्यांच्यामुळे माझा जीव बी वाचला आणि मी समजून हे झालो बा। बरोबर। तुमची काय मागणी असणार आहे पुढच्या काळामध्ये? वन्यजीवांचा जर आपल्या घरापर्यंत वावर होत असेल तर काय भूमिका असली पाहिजे? भूमिका म्हणजे कसं बा, जसं असं होऊ नाही बा, तसं म्हणजे आता झालं बा, असं होऊ नाही बा, यांना बी थोडंफार लक्ष द्या बा, तसं बरोबर असं म्हणण्याचा अर्थ। आपण या ठिकाणी बघितलं की कशा पद्धतीमध्ये बिबट्याच्या जबड्यामध्ये हात घातला आणि स्वतःचा जीव वाचवलेला आहे। या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती शहापूर गावातले ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत, आपण त्यांची सुद्धा भूमिका जाणून घेणार आहोत। दादा, काय सांगाल तुम्ही? या घटनास्थळाच्या वेळेला प्रत्यक्ष त्या ठिकाणी होतात, अशी घटना व्हायला नको पाहिजे हां हां आणि शासनाने याच्यावर प्रतिबंध कारवाई करायला पाहिजे। हां हां बिबटे, वाघ हे शेतकऱ्यासाठी घातक प्राणी आहे। बरोबर। आज गावामध्ये अशी परिस्थिती होती, पहिले मजूर भेटत नाही, आणि मजुराला जर असे लक्षात आलं तर मजूर शेतात यायला तयार होत नाही। यावर शासनानं काहीतरी विचार दादा, पण या बचावाच्या वेळेला तुम्ही त्या ठिकाणी होतात का? मी होतो। हां, मग त्यावेळेला तुम्ही काय केलं? ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी आम्ही त्या बिबट्याच्या अंगावर आम्ही बसलो, त्याचे पाय धरले दोघीचे। बरं। मागे पुढे आम्ही 5-7 लोक त्या ठिकाणी, बाकी सर्व पळून गेले। 5-7 लोक आमच्या तिथे झुंज चालू राहिली, त्याची झुंज झाली, आटपली, तोपर्यंत अधिकारी आहे त्यांच्यासाठी आम्ही ते धुवून टाकला। बरोबर। पण हे तुमच्या जीवावर देखील बितू शकलं असतं, थोडक्यात वाचवला तुम्ही। असंही मरण आहे, तसंही मरण आहे। आता शासनानं जर उपकारच केले की जर प्राणीच जर घातले देशामध्ये तर काय करणार? शेवटी शासनानं एक करायला पाहिजे होतं
की जे प्राणी सोडत आहे ना तर शेतकऱ्यांना रिव्हॉल्वरसारखे लायसन जे आले परवानगी द्यायला पाहिजे, म्हणजे त्याचे जीव तरी सुरक्षित राहतील. आम्ही रात्री बेरात्री सगळ्या जातो, काय होतं साप विंचू हे वन्य प्राणी कुठे कुठे याचे लक्ष केंद्रित करणार आपण, यावर काहीतरी उपाययोजना झाली पाहिजे. दादा, आता असं आहे की जंगलामध्ये झाडं नाही, माणसांचा वावर वाढला, त्यामुळे वन्यजीव शहराकडे येतात असं सांगितलं जात आहे. हो शक्य तेच आहे, बरोबर आहे. मानवी वस्ती सुद्धा जंगलाकडे जाते, त्यातनं पण या घटना घडतायत असं वाटतं. करता पण हा संघर्ष टाळायचा असेल तर जंगलात झाडं पण राहिले पाहिजे, त्यावर देखील काम केलं गेलं पाहिजे. बरोबर तर कदाचित ते इकडे येणार नाही. नाही ना, जंगलांमध्ये पाणी नाही प्यायला जनावरांना, ते जी कत्तलच झाली सर, त्यामुळे ते पण व्हायला पाहिजे, जंगल जपले पाहिजे. जंगल जपले पाहिजे. दादा, तुम्ही काय सांगाल? तुम्ही सुद्धा गावातले रहिवासी आहात, तुम्ही सगळा त्याचा थरार पाहिलेला आहे. हो, मी सुरुवातीला जसं मला माहिती पडलं तेव्हा मी तिथे गेलो आणि बघितलं की तो विहिरीत पडलेला होता. तर बाकीचे सर्व गावकरी होते, पण फॉरेस्टवाल्यांना पण त्यांनी कल्पना दिली, पोलीस पाटील यांनी. तर ते मग फॉरेस्टवाले आले तोपर्यंत मी घरी निघून आलो. बरोबर. पण आता त्यांचा जीव वाचलेला आहे, बिबट्याशी 2 हात केले त्यांनी, काय वाटतंय तुम्हाला? हो, म्हणजे त्याचा तो संघर्षच होता, त्याचं जीवन वाचवण्यासाठी त्याचा खूप मोठा संघर्ष होता, कारण त्यांना कसंही करून त्याचा जीव वाचवायचा होता. त्यामुळे गावकऱ्यांनी काही फॉरेस्टवाल्यांनी त्याला मदत केली, त्यात त्याचा जीव वाचला आज. बरोबर. म्हणजे खूप मोठी या घटना घडणार होती, त्यातून त्याचा बचाव झाला. त्यात बरोबर. म्हणून त्याला आता बघण्यासाठी आम्ही हॉस्पिटलला आलो. तर आपण बघितलं, स्वतः मुकेश डोंगरे याच्याशी पण बातचीत केली आहे, ग्रामस्थांशी देखील बातचीत केली आहे. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याने जे काही धाडस दाखवलेलं आहे ते नक्कीच वाखाणण्याजोगं आहे. मात्र मानवाचा आणि वन्य प्राण्यांचा जर संघर्ष टाळायचा असेल तर जंगलं देखील सुरक्षित राहिले पाहिजे, यासाठी सरकारनं देखील कठोर पावलं उचलले पाहिजे, अशी भूमिका देखील या ग्रामस्थांना आता व्यक्त केली. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव.